तुझा रिझल्ट केव्हा लागणार आहे बे? पप्पा या महिन्यामध्ये नशी आहे. मला तर वाटते आमदा रिझल्टच नसे लागणार. भोसडीच्या बापाला तुझ्या बनवतेस का बे? अगं नाही का बाबा, डेंग्यानं सांगून ठेवलं नाही आज रिझल्ट लागणार आहे म्हणून. भोसडीचा डेंग्या. अबे दोस्त होस का दुश्मन बे? बे लवकर सांग, लागला का निकाल तुझा? नाही बाबा, 1 वाजता लागणार आहे. पास होशील का नाही? कोणाला माहित. हा? होतो पास होतो. नापासही झालो तरी कोणती मोठी गोष्ट आहे का? 2-4 महिन्यामध्ये री एक्झाम दे. बे री एक्झाम देवासाठी तू जिवंत राहिलाच पाहिजे. आता तू नापास झालास तर उद्या तुला जिवंत गाडीन जिवंत. बाबा गा, तू बाप होस का कोणता भैसासूर? अगा नापास झालेले पोरं मोठे होऊन मोठे करोडपती बनतात आणि पास झालेल्या लोकांना नोकऱ्या का न देतात. असा असता तर मी आज ऑफिसच्या खुर्चीवर बसलो असतो. तर काऊन नाही बसल्या तुम्ही? मुलग्यात झाला का? कपारावर जोडा फेकून मारीन का नाही? मला काही नशे माहित. बस तू पास झालाच पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे. लोंडिया बाजी करावाला तर नाही सांगायला का बे तुले? अगा बाबा, मी पूर्ण शिद्दतनं पेपर लिहिलो होतो, पण आता तपासणारा कसा तपासते तो कोणाला माहित. नापास झालं तर माझी गलती नाही राहील, त्या तपासणाऱ्याची गलती राहील. तू टेन्शन नको घेऊ का नाही. ऑनलाईन एक मोठी सलाख बनवून ठेवला ना, आता तिले लोहाराकडे पाजरवाले दिला. नापास झाला तर तुझ्या ढुंगणात ते सलाख कुचक्या होणार. बाबा, अगं मारावाची एक पद्धत राहते. पाठीवर 2-3 बुक्या मारलास तर काही नाही. सलाख खूप असतो म्हणजे आपल्या